स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत 20 वर्षांची स्वर्णिम परंपरा. आता सोने खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही. आपल्या आवडीचे डिझाईन्स मिळवा स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये, तेही खास ऑफरसह. दागिन्यांच्या खरेदीवर 0% मेकिंग चार्जेस. ग्राहकांना होणार 7 ते 8 हजारांचा फायदा. ऑफर 10 ऑगस्ट 2024 पर्यंत लागू. चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला. पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स, महावीर पेठ, कर्जत रेल्वे स्थानकाजवळ, कर्जत, रायगड. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. गेल्या आठवड्यात आपली भेट घेतली होती. याच पुन्हा एक नव्या विषयावर आपल्याशी संवाद साधण्यासमोर एक व्हिडिओ करतोय. आजचा व्हिडिओ आहे रायगड जिल्ह्यातील 4 जे माजी आमदार आहेत त्यांची फसवणूक भाजपने कशा प्रकारे केली ते व्हिडिओमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहोत. एकेकाळ रायगड जिल्ह्यामध्ये भाजपकडे फार दुर्लक्षित केलं जात होतं. भाजपकडे फार नेते, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत, मुंबईपर्यंत रायगडच्या राजकारणाकडे भाजपच्या नेत्यांकडे फार लक्ष देत नव्हते. मात्र आज रायगड जिल्ह्यामध्ये भाजपचा सध्याची स्थिती बघितलं, रायगड जिल्ह्यामध्ये भाजपचे 3 आमदार आहेत आणि भाजपची आता रायगड जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी चांगली अशी ताकद निर्माण झाली. ताकद देण्याचं काम आता भाजपच्या वरिष्ठ पातळीवर केलं जातं. मात्र जे 4 माजी आमदार आहेत त्यांना भाजपात घेतलं, मात्र त्यांची फसवणूक, त्यांना टोप्या घालण्याचं काम भाजपने केलं का, हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. याच विषयावर आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय. आज रायगड जिल्ह्यामध्ये भाजपचे 3 आमदार आहेत. आपण ते कोणते आमदार आहेत ते पाहण्याचा प्रयत्न करू. एक पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार जे अपक्ष असले तरी ते महेश बालदी भाजपला सपोर्ट करतात. पेणचे आमदार जे आहेत रविशेठ पाटील आहेत. असे रायगड जिल्ह्यामध्ये भाजपचे 3 आमदार आहेत. मात्र रायगड जिल्ह्यातले 4 जे माजी आमदार आहेत त्यांना भाजपने घेतलं, मात्र त्यांना वाऱ्यावर सोडलं की काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. तुम्ही म्हणाल हे कसं काय? कारण असं आहे की जे श्रीवर्धन मतदारसंघाचे माजी आमदार आहे अवधूत तटकरे, यांना वाऱ्यावर सोडलं की काय भाजपने. ज्यावेळेला महायुतीमध्ये तटकरे आले, आता त्यांच्याकडे फारसे लक्ष देताना दिसून येत आहे. त्यामुळे भाजपने त्यांची फसवणूक केली का? येताना असं भाजप भाजप एक काम करत, तुम्ही या 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 पक्षामध्ये तुमचं स्वागत आहे, काय पाहिजे असं सांगत आणि आश्वासनाचं गाजार देतं आणि मग ती आश्वासनं पूर्ण होताना दिसून येत नाही. पक्षात प्रवेश करापर्यंत गोड बोलायचं ब्राह्मणी स्टाईल पद्धतीने आणि मग गोड बोलायचं, कुठे काय पाहिजे, कुठे तुम्हाला काय पाहिजे सांगा, कुणाच्या कामं करायची, हे सगळं आश्वासन. मग पक्षात नंतर घेतल्यानंतर त्या लोकांना बॅकफुटवर टाकायचं का? हे भाजपचं दुटप्पी राजकारण सध्या राज्यामध्येच संपूर्ण सुरू आहे. अशाच प्रकारे जे अवधूत तटकरे आल्यानंतर, सुनील तटकरे आल्यानंतर त्यांची हवी तशी ताकद आहे अवधूत तटकरेंना देताना दिसून येत नाही. पूर्वीसुद्धा ताकद दिली नाही. आता महायुती तटकरे आले, आता त्यांनाही नाराज करायचं नाही, अशा हिशोबाने अवधूत तटकरे भाजपमध्ये आले. श्रीवर्धन मतदारसंघाचे उलट भाजपला एक चेहरा होता, म्हणजे आक्रमक असेल, एक अवधूत तटकरे एक वलय होतं रायगडच्या तटकऱ्यांविरुद्ध जोरदार राजकारण करता आलं असतं, त्यांना घेऊन वगैरे असे वार प्रत्यारोप करता आले असतं. भाजपने तीही संधी गमावली, कदाचित त्यांना ताकद दिली नसल्यामुळे तीही संधी कदाचित तेही श्रीवर्धन मतदारसंघात फारसे लक्ष देताना दिसून येते. त्यामुळे अवधूत तटकरेंची फसवणूक भाजपने केली का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. भाजपाने अनेक नेत्यांची फसवणूक करण्यामागे त्यांचंही फसवणूक करण्याचं काम भाजपने केलेलं दिसतंय. दुसरं, आपण पेण मतदारसंघाचे जे माजी आमदार आहेत धैर्यशील पाटील, यांची सुद्धा भाजपने फसवणूक केलेली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातून तुम्हाला आम्ही तिकीट देऊ, तुम्हाला निवडून आणू आणि पडले तर मग विधान परिषद घेऊ, असे त्यावेळेला पक्ष प्रवेश करताना त्यांची बोलणी झाली होती. आता मात्र रायगड लोकसभा मतदारसंघातून त्यांना तिकीट दिलं नाही. पुन्हा पेणचे आमदार जे आहेत रविशेठ पाटील आहेत, तिथे रविशेठ यांचा पत्ता कापला, पण ते आपल्या सुनेसाठी आग्रही आहेत. त्यामुळे तिथेही त्यांना तिकीट मिळते की नाही असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होते. त्यामुळेच त्यांचीसुद्धा फसगत झाली की काय. बरं होतं आपण शेतकरी कामगार पक्षामध्ये होतो, तेच चांगलं होतं, आता तरी आमदार झालं असतो. मात्र आता तिथे सुद्धा त्यांना आमदार होण्याची संधी मिळते की नाही हाही प्रश्न होता. त्यामुळे भाजपात घेण्यासाठी अनेकदा धैर्यशील पाटलांसोबत पायघडा गेल्याचं काम हे भाजपच्या नेतृत्वाने केलं. खरं तर त्याच्या आधी त्यांना संधी होती देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना, मात्र त्यावेळेला तरी जाऊ का नको असा करता गेले ना. आता भाजपने त्यांना काही दिलेलंच नाही आहे ना. रायगड लोकसभा मतदारसंघातून संधी मिळालेली नाही आहे आणि पुढे संधी मिळेल की नाही, कारण रविशेठ पाटील आपल्या सुनेसाठी जोरदार आग्रही आहेत. त्यामुळे तिथे त्यांना संधी मिळेल की नाही हाही प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळेच अवधूत तटकरेंची फसवणूक झाली. पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांचीही फसवणूक करण्याचं काम भाजपने केलं, कारण धैर्यशील पाटलांचं वलय चांगलं आहे, त्यांना एक मांडणारा मोठा वर्ग आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यांचे वडीलसुद्धा शकापाचे मोहन पाटील हे राज्यमंत्री होते. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाचा एक पेण हा मजबूत बालेकिल्ला म्हणून नेहमीच पाहिला जातो आणि त्यांची ताकदसुद्धा आहे. आणि धैर्यशील पाटलांकडे एक प्रामाणिक एक राजकारणी, म्हणजे त्यांच्यावर फार भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत
आणि ते फार एक असे अहंकारी जे व्यक्तिमत्व अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व नाही आहे. त्यामुळे त्यांचा एक चेहरा जो आहे तो भाजपला उपयोगी करता आला असता, पण जरी माहिती असली तरी झाली असली तरी मात्र त्यांची फसवणूक झाली हे मान्य करावंच लागेल. आता त्यानंतर आपण विचार करतो जे कर्जत मतदारसंघात शिवसेनेचे त्यावेळचे माजी आमदार असले साटम यांचीसुद्धा भाजपने फसवणूक केली. त्यांना भाजपात घेतलं, अनेक आश्वासन दिले, तुम्हाला चेहरा करू, भावी आमदार करू, असं सगळं म्हटलं त्यांनी. मात्र म्हटलं असलं तरी मात्र त्यांचीसुद्धा भाजपने त्यांचं आणि भाजपच्या कर्जतच्या कार्यकर्त्यांचं काही जमलंच नाही. आणि आज साटम हे कुठं आहेत हे तुम्हालासुद्धा माहिती आहे. त्यामुळे भाजपने त्यांची फसवणूक केली हे मान्य करावं लागेल. अनेक आश्वासनं त्यावेळेला त्यांना दिली होती, ती आश्वासन मात्र त्यांच्या वरिष्ठ पातळीवर जे व्हायचं ते त्यांनी पाळलेली दिसत नाही. त्यामुळे कर्जत मतदारसंघातून त्यांची फसवणूक झाली आणि भाजपने फसवणूक केली हे मान्य करावं लागेल. आपण दुसरे आमदार जे आहेत कर्जत मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे प्रतिनिधित्व करणारे 15 वर्ष 3 टर्म आमदारकीचे भूषवणारे सुरेश लाड यांना सुद्धा भाजपने मोठ्या प्रमाणात आश्वासन दिले होते की तुम्हाला भाजपमध्ये आले चांगलं काम देऊ वगैरे सगळे आश्वासन देऊ. काम देऊ म्हणजे याचा अर्थ मोठ्या प्रमाणात निधी देऊ त्याचा अर्थ होतं. मात्र तो निधी कुठेही दिसताना दिसत नाही. त्यामुळे तिथेही त्यांची फसवणूक झाली का? कोंढाणे धरणाचा प्रश्न आहे तोही कुठे आता प्रश्न त्यांच्या उपस्थित होत नाही, त्यांच्याकडून उपस्थित केला जात नाही. त्यामुळे कोंढाणा धरणाच्या मुद्द्यांवर त्यांनी पक्षप्रवेश करणारे लाड आता कुठं आहेत हाही प्रश्न उपस्थित. त्यामुळे कोंढाणा धरणावर भाजपने त्यांची फसवणूक केली का? त्यांना निधी देणार होते, ऑलरेडी किरण ठाकरेंना भरपूर निधी दिलेला आहे, त्यामुळे लाडांना आता निधी मिळतो की नाही हाही प्रश्न खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे भाजपने सुरेश लाडांची फसवणूक केली का? त्यांनाच पक्षात प्रवेश करण्यासाठी अनेक नेत्यांनी पायघडे घातले आहेत. ते स्थानिक पातळीपासून लाडसाहेब या, भाऊ या तुम्ही भाजपमध्ये, मग आता भाजपमध्ये घेतलं तर त्यांचं आश्वासन पूर्ण होताना दिसून येत नाही. त्यामुळे रायगडच्या राजकारणामध्ये जे 4 माजी आमदार आहेत त्यांना भाजपात घेतलं, पण ते आता पुढे आमदार होतील की नाही अशी शक्यता फार तुसूर आहे. फार तर पेनच्या आमदारांना संधी आहे, नाहीतर सुरेश लाडांना महायुतीमध्ये आहेत, तिकडे अवधूत तटकरेंचीच काही संधी मिळू शकत नाही. साटम तर आता नाहीच आहे, राजकारणामध्ये सक्रिय होताना काही दिसत नाही. त्यामुळे 4 जे माजी आमदार आहेत त्यापैकी आमदार म्हणून भविष्यात कुठल्याही मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी आता काय भाजप मिळताना सध्या तर दिसत नाही. त्यामुळेच भाजपने जे आश्वासनं या नेत्यांना दिली होती माजी आमदारांनी त्याची भाजपने फसवणूक करण्याचं काम हे भाजपने केलेलं आहे. महत्त्वाचा मुद्दा एक सांगावा की पूर्ण लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले असले तरी राज्यातली जनता मात्र यावेळेला आपण जर बघितले खूप खुश आहे का भाजपला पूर्ण बहुमत न मिळाल्यामुळे भाजपची भाजपला मानणारा एक मोठा वर्ग होता तो मात्र आपण जर बघितला तर एकेकाळी भाजपला खूप चांगले लोक म्हणा, भाजप हा संस्कृत पक्ष होता, कुठेही फसवणूक न करणं अशी भाजपची प्रतिमा होती. जे सुशिक्षितपासून ते स्टँडर्ड लोकांपर्यंत भाजपला एक मानणारा मोठा होता. परंतु आता जे महाराष्ट्राची जनता जे असे बोलते की भाजपला जे बहुमत मिळालं नाही ते चांगलं झालं देशासाठी, लोकशाहीसाठी. त्यामुळे ज्या पद्धतीने भाजपने राजकारण केलं तशाच पद्धतीने माजी आमदारांची फसवणूक करण्याचं काम भाजप करते का हा महत्त्वाचा मुद्दा होता. तुम्हाला मी केलेलं विश्लेषण कसं वाटतं हे सांगायला मात्र विसरू नका. धन्यवाद.